निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतो। गुरुदेव, आम्ही आपल्याकडेच यायला निघालो होतो। ठाऊक आहे सगळं। मी तुम्हाला आदेश देतो, कुणाच्या कपाळी अकाली मृत्यू जरी लिहिला असला तरी नवनाथांच्या पुढे यमही जाऊ शकत नाही। विलंब नको, हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करूनच या। आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। देव, देवी, देवता, चेतना शक्ती या नैवेद्यामुळे प्रसन्न होतात। हा भाव आहे, तो नियम नाही। सगळं अर्पण केल्यावर जे स्वतःसाठी तयार केलेलं अन्न आधी आपण स्वीकारावं, हा भक्तिभाव आहे। परंतु नैवेद्य न म्हणता तो बळी म्हणतो तेव्हा सगळंच बदलतं आणि कोणतीही शुभ शक्ती असा बळी तुमच्याकडे मागत नाही। आश्रमामध्ये कुणीही आलं तर त्याला विनमुख पाठवू नका। प्रसाद आणि विभूती आठवणीने द्या। या आता कार्य सुरू राहू द्या। गोरक्ष, यानंतर आपल्याला एक गोष्ट साध्य करायची आहे। आज्ञा करा गुरुदेव। ह्या संपूर्ण देवभूमीत वामाचारी सामान्य माणसाला जिथे जिथे त्रास देत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना समज दिली गेली पाहिजे। ज्या कृत्याने सामान्य मनुष्याला त्रास होतो असे कोणतेही प्रकार चालू द्यायचे नाहीत। होय गुरुदेव, जिथे जिथे अशा पद्धतीने अघोरी विधी सुरू आहेत तिथे तिथे आपण पोहोचलंच पाहिजे। साधू बुवा, हो माझ्या घरामोर लोक जमल्यात म्हणून मी तशीच आली आहे माघारी। हे बघ, देवी आईला तू निवड आणलायस नव, बाकी समज म्या बघतो। तिला आणून इथं बसव। ये पार्वती, मनुष्याचा पशूंचा बळी देणारे तुझं नाव घेतात किंवा असं म्हणूया की तुझ्या वेगवेगळ्या रूपांचं नाव घेतात। स्वामी, मला प्रसन्न करण्यासाठी ते हा मार्ग निवडतात। या जीवांना तू निर्माण केलंस आणि त्यांचा बळीही तूच घेतेस।
असा त्याचा अर्थ लावला जातो. स्वामी, माझं काम जीवांना मुक्ती देणं आहे, परंतु मी त्यांचा भोग घेत नाही. पार्वती, तुझे जे उग्र रूप आहे त्याला जागवले जाते, त्याला आवाहन केले जाते आणि तुला बळी दिला जातो. साधनेचे आणि भक्तीचे जे आत्मस्वरूप आहे ते मला हवे असते. जीवांचे शरीर हवे असते हे कुणी ठरवलं? घाबरू नकोस मुली. ए तुम्ही कोण आणि माझ्या या जागत का आलात? तुला शिक्षा द्यायला. तुला काय वाटलं आम्ही इथं असताना इथं असल्या गोष्टी होऊ देऊ? आणि तुम्ही एक स्त्री असून मातेचं हृदय कळलं नाही तुम्हाला? मला माफ करा. हा अपराध क्षमा करण्यासारखा नाही. मला आईकडे जायचंय. होय मुली, तुला आता कोणी काहीही करणार नाही. आम्ही तुला सुरक्षित तुझ्या आई वडिलांकडे घेऊन जाऊ. आदेश आदेश अलंकार निरंजन. नागराज तुला शिक्षा करेल. आणि तू आमच्या सोबत चल. थांबा. देवमच्छिन्द्रना गुरुवर देवमच्छिन्द्रना गुरुवर देवमच्छिन्द्रना गुरुवर. गोरक्ष, आपण शिवपिंडीची स्थापना करायला निघालो आहोत खरं, परंतु कोणीतरी शरणागत ह्याच दिशेने येताना दिसत आहे. गुरुदेव, हे तेच लोक आहेत ज्यांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर सामान्य लोकांना त्रास दिला. पश्चाताप होत असेल तर त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. गुरुदेव, आपण क्षमा करतो, परंतु त्यातून खूप कमी जण बोध घेताना दिसतात.
क्षमा हे फार मोठं मूल्य आहे गोरक्ष, आणि नाथपंथामध्ये त्याला विशेष महत्व आहे. कुठे गेली माझी साऊ? कुठे होतीस बाळा? कुठे होतं माझं बाळ? किती शोधलं मी तुला सोन्या, कुठे होतीस? अगं साऊ, तुला पाहिलं आणि जीवात जीव आला ग, तर जगलोच नसतो ग मी. गंगू मावशीने नेलं होतं मला. अगं गंगू, काय हे? आम्हाला काही सांगितलं नाहीस, काही नाही, आणि कुठे घेऊन गेली होतीस माझ्या साऊला? तुमच्या मुलीकडे तुमचं लक्ष असायला हवं माई. तुमच्या शेजारी असलेल्या या स्त्रीने तुमच्या मुलीचा बळी द्यायचा म्हणून पळवून नेलं तिला. गंगे, का वागलीस असं तू? हे बघा, ज्याची त्याला शिक्षा होणार, परंतु यानंतर या भागात अशा पद्धतीचं काहीही होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. गुरुदेवा, गुरुदेवा, आम्ही जनार्दनला घेऊन तुमच्याचकडे येत होतो. जनार्दनला नाथपंथाकडून शिक्षा झालेली दिसते आहे. होय देवा, आमच्या गावात एक मुलगी आली आहे. ठाऊक आहे आम्हाला, काही सांगण्याची आवश्यकता नाही. गुरुदेवा, जनार्दन आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला परत दिसायला लागावं एवढीच आमची इच्छा आहे. अण्णा, आजवर माता पिता म्हणून तुम्ही त्याच्या चुकांना नेहमीच पाठीशी घालत राहिलात. आमची चूक झाली. आणि ह्यानंतरही तो असा वागणार नाही, हे कशावरून? गुरुदेवा, मी तुम्हाला शब्द देतो, यापुढे जनार्दन चुकीचं वागणार नाही. आम्ही त्याला तसं वागू देणार नाही. स्त्रिया, गोरगरीब यांच्याशी अत्यंत उन्मत्तपणाने हा वागत आला आहे. जनार्दन, तुझ्यासाठी तुझे वडील याचना करत आहेत आणि तू गप्प आहेस. मला माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही. मला माफ करा. पुन्हा असं वागू नकोस, नाहीतर अशी शिक्षा होईल
की स्वर्गातून देवही आले तरी ते तुला मदत करू शकणार नाहीत. देवा, तरुण रक्त आहे. यावेळी चूक पोटात घ्या आणि त्याला त्याचे डोळे परत द्या. गोरक्ष, आशीर्वाद दे याला. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. शाबरी मंत्र फेक आणि पुन्हा दृष्टी दे त्याला. जशी आज्ञा गुरुदेव. ओम नमो छलमल जहर भरी तलाई अस्ताचल पर्वत ते आई. तहा बैठा हनुमंत जाई. फूटे न पाके करे न पीड़ा यति हनुमंत राखे हीड़ा. शब्द सांचा पिंडकांचा पुरो मंत्र ईश्वरो वाचा. आई, मला दिसायला लागलं. अण्णा, मला दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. देवा, खूप उपकार झाले तुमचे, खूप उपकार झाले. आता भक्तीचा मार्ग धरा आणि मनुष्याची, मुक्या प्राण्यांची सेवा करा. पाया पड. होय. सुखी रहा. आता विवाह करायचा आणि गृहस्थाश्रमात प्रवेश होऊ द्या. होय देवा.